आणि यावेळेस विक्रांतला एक नवी क्रांती मैदानाच्या आतमध्ये घडवावी लागेल आपल्या अफलातून बॅटिंगने. परंतु स्वतः टीमचा महानायक अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आतापर्यंत जर आपण पाहिले तर एकही धाव अजूनपर्यंत स्कोरबोर्डवर लागली नाही. परंतु विकेट्स आतापर्यंत 2 आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगल्या दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते PTC लाईव्हच्या माध्यमातून. चांगलं टीमवर्क त्यांच्या माध्यमातून. खोलवर पद्धतीचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फील्डिंग विलेश गोवारीच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. पंचांचा इशारा येतोय. या मॅच मधला हा पहिला षटकार. एक दर्जेदार स्ट्रोक आणि यावेळेस या मॅच मध्ये एक चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर तैनात. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या बारक्या कांबळेने, परंतु महत्वपूर्ण 3 विकेट आतापर्यंत त्याने संपादन केलेत. त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय निशी ब्रदर्स दोस्ती मस्ती ग्रुप से ओनर आदरणीय रविदादा भगत साहेब आपणास आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील आम्ही कामोटी जोई नौपाडा या प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेमध्ये सरसे स्वागत करतोय. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तर न्यू बॅट्समन संतोष नरनाळे आपल्याला पाहायला सेकंड ओव्हर साठी यावेळेस आमंत्रित केले. विजय राणा आतापर्यंत 2 झेल टिपलेत विजय राणाने. नावामध्ये विजय आहे, परंतु यावेळेस विजय संपादन करण्यासाठी या इनिंगमध्ये कमीत कमी रन खर्च करून जास्तीत जास्त विकेट घ्यावे लागतील. यावेळेस देखील पंचांचा इशारा येतोय. विजय राणाचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. आज दिवसभर अतिशय चांगली भूमिका पंचांची राहिली. द्वारकानाथजी चोरगे सर, जीवन गावण सर हे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय विजय राणा. एक चांगला बाउन्सर होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला जातोय आणि 1 बाउंडची ताकीद देखील यावेळेस गोलंदाजाला दिली जाते. अप्रतिम दर्जाचं ही क्रीडांगण. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील क्रीडा नगरी आणि खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारे भाऊ म्हात्रे सरांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की हे मैदान बनवण्यासाठी 12 ते 13 लाख रुपये खर्च देखील झालाय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज येतोय. प्रयत्न तर जरूर चांगला होता, परंतु यावेळेस आपण पाहू शकताय टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 9 रन देखील स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे जकडून ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या कडून. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. फिल्डर तैनात होता. अप्रतिम दर्जाचा झेल रोहित सुरतेच्या माध्यमातून टिपला जातोय. हा एक दर्जेदार झेल आणि फलंदाज क्रमांक 14 देखील यावेळेस बाद होताना पाहायला मिळतोय. डीजे प्लीज.
तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गिरीश चिमणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनेक स्पर्धा गाजवल्या गावदेवी जुई या टीमच्या दरम्यान खेळत असताना स्वतः टीमचा कॅप्टन आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. पंचांचा इशारा येतो. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर विस्फोटक पणाचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकार. तर ज्या प्रेक्षकाने तो झेल पकडलाय त्या प्रेक्षकाला मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. 200 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला दिलं जाईल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. विजय राणा स्लॉन पद्धतीचा बॉल आणि यावेळेस बॅट्समन गिरीश चिमणे बॅक टू द पॅव्हिलियन. तर एक प्रेक्षणीय झेल तुषार कांबेने घेतला आणि त्याला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल पंडित दादा गोवारी यांच्या माध्यमातून. तर मी विनंती करेन की पंडित दादा गोवारी की आपल्या शुभ हस्ते की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल तुषार कांबेला. एक चांगला झेल टिकला. यावेळेस देखील खोलूर पद्धतीचा बॉल होता. न्यू बॅट्समन निकू गोवारी सर्वात महागडा खेळाडू KJN प्रीमियर लीग 2022 या पर्वातला. परंतु यावेळेस एक मोठा खेळ करावा लागेल कारण आतापर्यंत 5 गडी बाद झालेत आणि 15 धावसंख्या ही स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. इनसाइड एज होती परंतु एक महत्वपूर्ण झेल यावेळेस सोडला जातोय आणि ज्या वेळेस एखाद्या बॅट्समनचा झेल सुटतो त्या वेळेस त्या बॅट्समनचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो. ओव्हर यावेळेस कंप्लीट होते. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 15 रन. डीजे प्लीज. तर यावेळेस देखील डॉट बॉलची समाप्ती. तर विनंती असेल की सुयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा गोवारी साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग परंतु चेंडू चाललाय फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन सरळच्या दिशेने हा षटकार.
बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला जातोय. तर विनंती असेल की श्रीयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा गोवारी साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. निकू गोवारीचा झेल सुटला आणि त्यानंतर एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज जातोय, लाजवाब कॉन्फिडन्स. आणि यावेळेस बॅट्समन निकू देखील मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्णपणे बॅकफूटला जाताना बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे टीममध्ये. फिल्डर तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. आणि खऱ्या अर्थाने आपण जर फलंदाजांचा जर विचार केला तर दोन्ही फलंदाज सख्खे भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर पुन्हा एकदा बारक्या कांबे सज्ज होतोय. ब्रँड ऑफ कामोटे धीम्या गतीने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. फिल्डर थोडासा फंबल होतोय तोपर्यंत एक सिंगल. तर गोलंदाजीच्या मार्कवर रवींद्रजी कडू एक लेजंड खेळाडू आहेत जुई गावाचे आणि विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अतुल म्हात्रे आणि प्रतीक गोवारी यांच्या माध्यमातून रवींद्र कडू यांच्यासाठी. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. रवींद्र कडू यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जातोय की काय. फिल्डर तैनात आणि पहिल्याच बॉलवर विकेट संपादन, पहिला धक्का. यावेळेस पहिल्याच बॉलवर आपण जर पाहिलं तर विकेट संपादन केलं आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 7 विकेट स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे प्लीज. पंचवीस रन आतापर्यंत. $25 रन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पवन चिपळेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल यावेळेस या संपूर्ण आयोजकांचं, कारण एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील लाईन चांगली होती परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमला दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन चाललाय, कारण
टॉस जिंकल्यानंतर बारक्या कांबळेने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय योग्यरित्या सिद्ध करण्यासाठी भरपूर चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः बारक्या चेंडूखाली धावतोय व लाजवाब झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे प्लीज. तर पंडितजी गोवारी यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालाय रवींद्रजी कडू यांच्यासाठी. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फटका तर जरूर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात. चेंडू जज करेल तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन 26. लॉस ऑफ 8 विकेट. आतापर्यंत 8 धावा. आतापर्यंत 8 विकेट होतात आणि 26 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अंतिम लढत. यावेळेस देखील आपण पाहू शकताय लाईन चांगली होती परंतु डॉट बॉलची समाप्ती. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहे. चेंडू जज करेल. विजय राणा चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत फक्त एकच सिंगल यावेळेस आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते. 27 रन आतापर्यंत होत आहेत आणि शेवटचं षटक अजूनपर्यंत बाकी असेल. तुर्तास जाऊया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत. जर बॅक टू बॅक 2 विकेट जर यावेळेस संपादन केले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय पंडितजी गोवारी यांच्या माध्यमातून. गोलंदाज गजानन गोवारी यांच्यासाठी. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल सरळ 6 रन साठी हा येतोय. एक लाजवाब फटका षटकार. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस बॅट्समन अनिल पाटील यांच्या माध्यमातून या षटकाराने धावफलकाची गती वाढली आणि 33 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील डॉट बॉलची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल यावेळेस दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन चाललाय कारण टार्गेट सेट करणारी ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या मास्टर सूर्या 11 या टीमला.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक रन तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी धावेचं प्रात्यक्षिक, परंतु रनआउटची संधी होते आणि बॅट्समन होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. तर नॉट आउट. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तैनात, परंतु बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. विजय राणाच्या माध्यमातून टिपला जातोय हा झेल आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 रन आणि 35 रनचं लक्ष असेल. यावेळेस तर विनंती असेल की गिरीश दादा चिमणे आपण घ्यायचं आहे. तर आदरणीय अविनाश दादा पाटील आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस साजरा या ठिकाणी केला जाईल. तर वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय अविनाश दादा पाटील यांचा. आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतोय. आपणास उदंड व दीर्घायुष्य लाभो ही खंडेरायाच्या प्रार्थना. त्याचबरोबर KGN प्रीमियर लीग 2022-23 या पर्वासाठी आज मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी संपूर्ण आयोजक असतील, त्याचबरोबर आमचे लाडके भाऊ म्हात्रे सर, त्याचबरोबर सुशांतजी पाटील सर व सर्व कामोटे जुई नौपाडा ग्रामस्थांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेतून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट.
मी विनंती करेन अमरदादा म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते ज्यांनी या कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगसाठी आवर्जून एक दिवस दिला ते आमचे नवी मुंबईचे वॉइस ऑफ दिवाळा आणि त्याचबरोबर त्यांचा सन्मान करण्यासाठी अमर म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते राहुल शिरसाट यांचं आपण सहर्ष स्वागत करायचं आहे. आणि या शेवटच्या इनिंगसाठी ज्यांची उपस्थिती लाभली ते आमचे परम मित्र बंधू हिंदीचे क्लास टीचर आणि या तीनही गावावर असणारं प्रेम आज ते आपल्याला पुन्हा एकदा लाभलेत. नरेंद्र भगत सर यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या वाणीतून आपण या सामन्याचा आनंद घेणार आहोत. नक्कीच जाऊया नरेंद्र सरांकडे. हेलो, धन्यवाद भाऊ मात्रे. केजीएन अर्थात कामोठे जुई नौपाड़ा प्रीमियर लीग का ये 11वां संस्करण, ये प्रतियोगिता इस स्वर्गीय दीवा पाटिल 34 रन बनाए, 35 रनों का लक्ष्य है जीत के लिए, 35 रन बनाए हैं. तो ये 11वां संस्करण स्वर्गीय दीवा पाटिल क्रीडा नगरी पर इस समय जारी है. मास्टर सूर्य 11 विपक्ष मार्गिश 11 के बीच का आरंभिक जोड़ी बिल्कुल मयूर भेंडे और बारक्या कामड़े, ये काफी नामी जोड़ी मानी जाती है कामोठे क्रिकेट टीम की ओर से. बारक्या कामड़े काफी प्रोएक्टिव खिलाड़ी, हमेशा बीच मैदान पर दिखाई देते, विकेट के चारों तरफ उनकी स्ट्रेंथ है स्ट्रोक कन्वर्ट करने की. और देखते क्या उसी फॉर्म में इस लीग में, ये देखिए ऑन साइड में खेलना चाहते थे, ऑफ साइड में खेलना चाहते थे. बारक्या कामले एक बड़ी विकेट यहां पर मास्टर सूर्या 11 के लिए. धन्यवाद. तो 30 गेंदें 35 रनों का इक्वेशन था. पहली ओवर गेंदबाज मास्टर सूर्या 11 की ओर से निकू गोवारी गेंदबाजी करते. याच दरम्यान आपण पाहतोय तर दानाशेठ गोवार यांचं इथं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत असेल या कामोठे जुई नौपाड़ा प्रीमियर लीग में. ओवर टू नरेंद्र सर. तो धन्यवाद भाऊ. तो तमाम अतिथियों का यहाँ पर हम स्वागत करेंगे, लेकिन निकू गोवारी की क्या शानदार गेंदबाजी. एक चट्टान की तरह खड़े थे बारक्या कामले, उनको चलता किया ओवर द विकेट. ये देखिए स्टंप में गेंद बिल्कुल ऑन द पैड थी, अंपायर ने उस अपील को स्वीकार किया और दूसरी लगातार बैक टू बैक के विकेट, ये बहुत ही खतरनाक संकेत दे रही है इस समय मार्गिश 11 के लिए. डीजे कुछ कामयाबी उनको हाथ नहीं लगी. नए बल्लेबाज विकेट के ऊपर आते हुए तो कप्तान अनिकेत चिपलेकर मध्य क्रम में बल्लेबाजी करने के लिए, और मास्टर सूर्या 11 के कप्तान अतुल पाटिल ने थोड़ी सी राहत की सांस ली होगी क्योंकि इन्वेस्टमेंट उनकी काफी कम है. 5 ओवरों में 34 रन मात्र बना पाए थे और 35 रनों का टारगेट सेट किया. पहली ओवर एक ड्रीम स्पेल कर रहे इस समय निकी गोवारी, जिनके इस प्रकार के फॉर्म में आना भाऊ न कि इस प्रीमियर लीग को बल्कि कामोठे जानमान क्रिकेट टीम के लिए आने वाले समय में जरूरत रहेगी. क्या ये टूर्नामेंट से उस फॉर्म को वापस पाते, ये सबसे बड़ा सवाल रहेगा इस सीजन के टच के लिए, और वो भी कामोठे क्रिकेट टीम की परफॉर्मेंस के लिए. तो निकी बहुत ही शानदार यहां पर गेंदबाजी करते हुए अब तक 3 गेंदें डिलीवर कर चुके, 2 सफलता चटकाई है, 1 रन मात्र खर्च किया है. लेकिन एक संकेत दिया इस मैदान के ऊपर से उन्होंने कि ये मुकाबला मैं काफी कड़ा कर सकता हूं. ओवर द विकेट ये देखिए बिल्कुल अच्छी गेंद थी, सदी भी स्लॉट में गेंद को कर रहे, मिडल गुडलैंड पर गेंद को
कर रहे हैं और वहां से टेक ऑफ कर रहे हैं। एक और डॉट गेंद की समाप्ति, 4 गेंदे। देखिए 30-35 का इक्वेशन था, इक्वेशन धीरे धीरे बदल रहा है और वो भी कब भाऊ, जब मैंडेटरी पावर प्ले का ये पहला ओवर इस समय जा रहे हैं। और इन हालातों में परिस्थितियों को अपने पक्ष में ढालना ये निकी की विशेषता है और बिल्कुल उसी प्रकार की गेंदबाजी यहां पर कर रहे हैं। गिरीश भी क्षेत्र रक्षकों का हौसला अफजाई कर रहे हैं, जबकि लॉन्ग ऑन के सीमा रेखा पर एक प्रोटेक्शन है, वहां पर एक क्षेत्र रक्षक तैनात किया हुआ है। ये देखिए ऑन साइड में रूम बनाना चाहते थे। ये गलतियां नहीं होनी चाहिए मास्टर सूर्या 11 के लिए, क्योंकि दोनों खिलाड़ी विकेट के बीच काफी तेज है, तर्राक है और सिंगल डबल में यहां पर कन्वर्ट किया। स्कोर इस समय पहुंचता हुआ 3 रनों के ऊपर, जबकि 2 सफलता यहां पर चटकाई है। ये आज के इस प्रीमियर लीग का मुझे लगता है ये आखिरी मुकाबला और ये आखिरी मुकाबले की आखिरी इनिंग भी यहां पर चल रहा है। मेरा भाग्य था कि इस मुकाबले के लिए आकर बैठने का मौका मिले, क्योंकि प्रिंस शिरसाट भी आज के दिन में यहां पर जुड़े थे। ये गलतियां देखिए, गलतियां काफी हो रही, फील्डिंग स्टैंडर्ड के ऊपर काम करना पड़ेगा। मास्टर सूर्या 11 का एज लगी थी। पहले ओवर की समाप्ति, 2 विकेट खोकर 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। क्या भाऊ, इस पहली ओवर में तो निकी गोवारी ने जिस प्रकार की उनकी क्षमता है, उन्होंने अपने आप को साबित किया है। अब मास्टर सूर्या 11 में ऐसे कौन से गेंदबाज है जो इस मुकाबले में पलटवार कर सकते भाऊ? नक्कीच सर, विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू गिरीश चिमणे आहे आणि त्याच्या खांद्यावर देखील खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनं गोलंदाजी करत असतो मास्टर सूर्या 11 साठी। गतवर्षीचा विजेता संघ आपण पाहतो मास्टर सूर्या 11 संघ, आज मात्र एक सामना जिंकला, एक सामना हारलाय। त्यामुळं इथे मात्र काहीतरी कला कौशल्य दाखवावं लागेल। इन्व्हेस्टमेंट कमी आहे, परंतु इन्व्हेस्टमेंट कमी असताना लो स्कोरिंगचे मॅच देखील आपल्याला चांगले पाहायला मिळतात, यातील मात्र शंका नाही। परंतु क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं हरभराट पाहायला मिळतंय मास्टर सूर्या 11 कडनं आणि त्या चुका त्यांनी जर वगळल्या तर त्यातून मात्र काहीतरी फायदा मिळेल मास्टर सूर्या 11 संघाला। कारण बारक्यासारखा एक अष्टपैलू खेळाडू तंबूच्या आश्रयाला गेलाय, रोहित सुरते तंबूच्या आश्रयाला गेलाय, त्यानंतर ही जोडी मैदानामध्ये उभे आहे मयूर भेंडे आणि अनिकेत चिपळेकर। निश्चित रूप से अनिकेत चिपलेकर, गिरीश चिमने की ये गेंद ऑन साइड में स्लॉक किया है, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर। तो इस प्रकार की गलतियां नहीं करनी होगी गिरीश चिमने को। इस प्रकार के अगर आप लो फुल टॉस दोगे तो धीमी गति के गेंदों को डिलीवर करोगे तो बल्लेबाज अनिकेत चिपलेकर काफी माहिर है इस प्रकार के स्ट्रोक कन्वर्ट करने में। पिछले साल जर्मन कामोटे टीम की ओर से खेले थे शायद ये खिलाड़ी और बिल्कुल एक अच्छा चौका। देखिए अच्छी गेंद जड़ में की थी, थोड़ी सी हड़बड़ाहट हुई, एक और चौका हुआ तो माफ कीजिएगा, गेंद विकेटों से टकराई है तो विकेट का पतन। इस बीच प्रोप्राइटर गौरव गोवारी साहब इस मंच पर तशरीफ ला चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। पंडित गोवारी भी यहाँ पर है, बिल्कुल इस मुकाबले का आनंद लेते हुए, और उनके साथ ही पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन के सुशोभन समिति के सभापति सम्माननीय विकास सेठ गरत भी यहाँ पर मंच पर मौजूद थे और तमाम कामोटे के गणमान्य प्रतिष्ठित अतिथि इस मंच पर बैठे हुए इन तमाम अतिथियों का स्वागत करता हूं। फिर एक बार चलते बीच मैदान के ऊपर तर रवी सुवर्ण संधी आली आहे, तर रवी कडून जर षटकार मारला तर अतुल म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक आहे आणि त्याचबरोबर पंडित गोवार यांच्याकडनं दादा एक चौक्याला काहीतरी लावा, कशाला आमची वाढवता, तो रवि कडू प्रत्येक चौकाराला लावा तुम्ही, प्रत्येक चौकाराला 200 रुपये तो नए रवी कडू साठी खिलाड़ी रवि कडू गिरीश चिमणे चुकीला हसायला लागलाय कारण रवी कडू साठी सुवर्ण संधी आली, प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये पारितोषिक पंडित गोवार यांच्याकडनं। तर गिरीशने विकेट घेतली तर 500 रुपये, इथे मात्र 500 रुपये अलाउन्समेंट झाली न झाली, इथे मात्र गिरीश चिमणेला 500 रुपये कॅश प्राइज मिळेल अमर म्हात्रे यांच्याकडनं। तो देखो भाग्य कब किसका कब और कहां कैसे साथ दे कोई कह नहीं सकता। देखिए
जैसे अनाउंसमेंट की थी विकेट वहां पर विकेट क्या वहां पर जो शॉट फाइन लेग के क्षेत्ररक्षक थे उनके हाथ में थम सी गई। अब 500 रुपए का इनाम भी यहां पर जीत लिया। तो मास्टर सूर्या 11 भाऊ धीरे धीरे इस मुकाबले में आगे बढ़ती हुई, क्योंकि विकेटें अब तक देखा जाए तो 5 विकेटें 4 विकेटें अब तक गिर चुकी है और स्कोर कार्ड के ऊपर मात्र 8 रन दिखाई दे रहे भाऊ। यहां से अभी दिल्ली काफी दूर रहेगी क्योंकि बारका कामले आउट तो हो चुके और जो अनिकेत चिपलेकर है उनके ऊपर काफी दारोमदार रहेगी नए बल्लेबाज संतोष म्हात्रे। तर नरेंद्र सर विचार केला तर संतोष म्हात्रेला देखील सुवर्ण संधी आहे। पंडित गोवार यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक चौकारासाठी आणि षटकार मारला तर 500 रुपये। देखिए जैसे जैसे रवि कड़ू एक सीनियर खिलाड़ी है, जैसे जैसे सीनियर खिलाड़ी आ जाते हैं तो उनके दोस्त रहते हैं वो उनका हौसला अफजाई करने के लिए हमेशा इनाम लगाते हैं। बिल्कुल इसी प्रकार संतोष म्हात्रे के लिए भी इनाम यहाँ पर। लेकिन गिरीश चिमने की ये गेंद फुल टॉस गेंद थी, सीधे बल्ले से खेला, वी में एंगल बनाया, लॉन्ग ऑफ का फील्ड अब जब तक आकर उस गेंद को उठाते सिंगल से स्ट्राइक रोटेट किया, क्योंकि ये होना बहुत जरूरी था। पिछले ओवर से हम देख रहे थे सिंगल्स स्ट्राइक रोटेट नहीं हो रही थी, जिसके चलते थोड़ा सा प्रेशर बढ़ रहा है बल्लेबाजी करने वाली मार्गिश 11 टीम के ऊपर, जबकि क्षेत्ररक्षण करने वाली मास्टर सूर्या 11 इस समय थोड़ी सी एक कदम आगे लग रही है इस मुकाबले में। लेकिन क्रिकेट है, ये गिरगिट की तरह रंग बदलने वाला खेल है। इसमें जब तक अंतिम गेंद डिलीवर्ड नहीं होती तमाम सारी भविष्यवाणियां अक्सर झूठी ठहराती है। तो गिरीश चिमने फिर एक बार अपनी हुनर, अपने अनुभव का, अपने टैलेंट का इस मैदान के ऊपर परिचय देते हुए, क्योंकि उनके टीम को इस समय सख्त जरूरत है। काफी ऑफ स्टंप के बाहर ज्यादा गए थे, सफल हुए थे और गेंद विकेटों के ऊपर से होती हुई अतुल पाटिल के दस्तानों में समा गई डॉट के लिए। दूसरी ओवर की कुछ गेंदें आखिरी गेंद शेष है और स्कोर कार्ड के ऊपर मात्र 9 रन। ये देखिए गैप में गेंद को खेला, गेंद आ रही है फाइन लेग सीमा रेखा के और 4 रनों के लिए। तो इस चौके की मदद से टोटल 13 रन 4 विकेट खोकर 2 ओवर की समाप्ति के पश्चात अभी भी इस मुकाबले में भाऊ काफी ज्यादा हद तक संघर्ष है। नक्कीच संघर्ष करावा लागेल मार्गिश 11 संघाला। संघ मालक मैदानामध्ये उतरलाय संतोष म्हात्रे आणि त्याचबरोबर सलामीवीर मयूर भेंडे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तर या संघाच्या आशा पल्लवीत असणार आहेत, यात तीळ मात्र शंका नाही। मास्टर सूर्या 11 संघाचा संघनायक आपण पाहतोय अतुल पाटील आणि संघ मालक अनिल पाटील देखील मैदानामध्ये आहे। त्यांच्या डोक्यामध्ये देखील काही वेगवेगळे विचार असतील, कारण त्या विचारांना चालणारी ती टीम पाहायला मिळते। गत वर्षीचा विजेता संघ आहे मास्टर सूर्या 11 संघ। लो स्कोरिंग जरी मॅच असली तरी ती मॅच अशीच सोडणार नाही आहे। अतुल पाटील हा मास्टर माइंड संघ नायक आहे। बिल्कुल 18 गेंदे और 22 रनों की आवश्यकता। पीटीसी के एक बेहतरीन टेक्नीशियन टीम 2 केडी बंधु इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट कर रहा है। लेकिन 18 गेंदे 22 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। गेंदबाजी के लिए मास्टर सूर्या 11 की ओर से नए गेंदबाज पवन चिपळेकर गेंदबाजी के लिए तैयार होते हुए वो जानते हैं कि युवा खिलाड़ी कामोठे क्रिकेट टीम की ओर से। और जहां तक हो सके भाऊ पिछले 2 साल से कामोठे क्रिकेट टीम की बल्लेबाजी तो रायगढ़ में काफी बेहतरीन मानी जाती है, लेकिन गेंदबाजी एक समस्या हर टूर्नामेंट में उभर कर सामने आई है। तो इस केजीएन के माध्यम से एक दूसरा नया युवा तेज गति गेंदबाज जरूर कामोठे टीम यहां से पाना चाहेगी, क्योंकि आने वाले समय के लिए उनके लिए एक अच्छा साबित हो सके। राउंड द विकेट, ये देखिए ऑन साइड में जगह बनाई है, अच्छी तरह से गेंद को रोका, सिंगल के साथ संतोष म्हात्रे ने स्ट्राइक को रोटेट किया। गेंदबाज है पवन चिपलेकर, सिंगल खाली सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। शाम का ये 17 और इस समय देखा जाए तो दर्शक भी अच्छी तादाद में इस प्रीमियर लीग का आनंद उठाते हुए, और मैदान के पश्चिम की ओर देखेंगे तो बहुत सारे पेड़ पौधे लगाए हैं कामोठे ग्राम पंचायत और सिडको और पनवेल महानगर पालिका की ओर से। तो दर्शकों को बैठने के लिए भी अच्छी खासी छाव यहाँ पर है, जिसके कारण जो खंडेश्वर स्टेशन के सामने जो मैदान था वहां पर एक पंडाल खड़ा करना पड़ता था, लेकिन यहाँ पर वो जरूरत नहीं है। काफी अच्छा सुसज्ज मैदान है यहाँ पर
और इस मैदान के ऊपर ये बेहतरीन लीग मैचेस केजीएन प्रीमियर लीग, जुई कामोठा नौपाड़ा प्रीमियर लीग के रूप में इसका नामांकन किया गया है। थोड़ी फील्ड में तब्दीली कर रहा है। 2 ओवर का खेल तो समाप्त हो चुका है। जो फील्ड के ऊपर जो पाबंदियां थी, जो रिस्ट्रिक्शंस थी, उनको भी कम किया गया है। तो इस समय देखा जाए तो वो 4 खिलाड़ी मुझे लगता है 5 खिलाड़ी इस समय सीमा रेखा के ऊपर पेट्रोलिंग करते हुए नजर आ रहे हैं। गिरीश थोड़ा अपने हुनर का, अपने अनुभव का यहाँ पर यूज करे, क्षेत्ररक्षकों को अपनी पोजीशन चेंज करने के लिए कौन सा क्षेत्ररक्षक की जगह पर परफेक्ट फिट बैठता है, ये गिरीश ने अपने इतने साल के अनुभव में देखा है, समझा है, परखा है और उसी समझ और परख का यहाँ पर परिचय देते हुए लॉन्ग ऑफ एक स्वीपर कवर बैकवर्ड तो पॉइंट जो कि काफी डीप में सीमा रेखा के ऊपर, ये देखिए ऑफ साइड में बिल्कुल डीप बैकवर्ड पॉइंट पर अतुल पाटिल वहां पर थे। एक और सफलता। ऊपर है, ये देखिए ऑन द पैड थी, अपील थी वहां पर हल्की सी। एक और डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी कर रहे मास्टर सूर्या 11 के गेंदबाज, क्योंकि भाई इतने कम टारगेट को इस प्रकार से टक्कर देना एक बहुत बड़ी बात रहती है और बिल्कुल उसी बात का यहाँ पर परिचय दे रहे हैं। दर्शक भी इस प्रकार का मुकाबला देखना चाहते हैं। थोड़ी सी लोएस्ट टोटल है, लेकिन ऐसे मुकाबले अक्सर काफी मजा देते हैं टेनिस क्रिकेट में और बिल्कुल ऐसा ही कुछ यहां पर होता हुआ ओवर द विकेट। एक और डॉट गेंद की समाप्ति। पवन चिपलेकर यहां पर काफी इंप्रेस करते हुए इस बिल्कुल बाबू जानकारी बता रहे कि इस टीम के मार्गी शिलेवन ने मास्टर सूर्या ना ऑनर को नहीं, संतोष माधवे जो कि मार्गी शिलेवन के ऑनर है, तो मास्टर सूर्या 11 के अतुल पाटिल है। ये देखिए गेंद हवा में कॉटन बोल्ट वहां पर किया। एक और सफलता। देखिए अभी तक इन्होंने 6 विकेटों का पतन हो चुका है। तीसरी ओवर काफी किफायती सिर किए, 2 रन खर्च किए और मात्र 2 सफलता चटकाई है। इसे कहते हैं कमबैक करना। बहुत ही शानदार गेंदबाजी
भाऊ क्या कहोगे इस गेंदबाजी को लेकर? तर नक्कीच अतुल पाटीलनं जो खेळाडू निवडलाय खरोखर वाखाणण्याजोगा खेळाडू आहे. ज्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली तो फलंदाज किंवा गोलंदाज मात्र आपल्या संघासाठी 100% योगदान देताना पाहिलं. त्यातलाच एक आपण पाहिला तर गोलंदाज पवन चिपळेकर. तर येणारे 12 चेंडू असतील, 12 चेंडू असतील आणि धावांची गरज असेल तर 20 आणि विकेट गमावलेत मी म्हणेन 6. संतोष मात्रे बाद झाला. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाकडे आपण पाहतोय. गजानन गोवारी एक अनुभवाची शिदोरी मैदानाकडे रवाना झाली आहे. विजय राणा जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत या मार्गेश 11च्या आशा पल्लवीत असणार आहेत, यातील मात्र शंका नाही आहे. पण येणारे 12 चेंडू आणि 20 धावा, सामना होता कुठे, सामना येऊन ठेपलाय कुठे. 35 धावांचं छोटंसं टार्गेट त्याला मात्र पार करताना अगदी नाकीन नऊ आणलंय मी म्हणेन मास्टर सूर्या 11 संघानं. काय म्हणा सर? बिल्कुल सही लाइन और लेंथ पर गेंदबाजी की, बड़े स्ट्रोक कन्वर्ट करने का कोई मौका नहीं दिया, लेकिन इस बीच मैदान के ऊपर गजानन गोवारी कामोठे क्रिकेट टीम का दुरुद का इक्का. बहुत सारी ऐसी मैचेस है जिन्होंने कामोठे के लिए जीत दिलाई है और खास तौर पर 6 ओवर के मुकाबले में उनका वो 1 ओवर काफी किफायतीशील रहता था और जब भी टीम को जरूरत थी चौके छक्के की अक्सर वो कारनामा करने में माहिर थे गजानन गोवारी. लेकिन इस समय मार्गिश 11 काफी मुश्किल में, इस मुश्किल से निकालने के लिए क्या कुछ कर पाते गजानन गोवारी और बल्लेबाज विजय राणा, इनके ऊपर काफी दावेदार रहेगी गेंदबाजी के लिए. निखिल गोवारी एक उभरते हुए मध्यम तेज गति के एक तेज तर्राक गेंदबाज है जिन्होंने काफी इंप्रेसिव किया, लेकिन जब इस गेंदबाज का मनोबल बढ़ता है, पूरी तरह से कॉन्फिडेंस के साथ ये गेंदबाज गेंदबाजी करता है, तब बड़े बड़े खिलाड़ियों को भी घुटनों पर लाता है ये गेंदबाजी. कई बार देखिए इनटू द यॉर्कर ब्लॉक होल में इस गेंद को किया था. काफी तेज तर्राक गेंदें करते हैं. विशेषता है भाव कम से कम 6 गेंदों में से 4 गेंदे अलग अलग करने का महारत रखते ये निखिल गोवारी. भाऊ नक्की सर, तुमचं म्हणणं रास्त आहे, तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. आणि पहिला चेंडू आपण पाहिलं तर अतिशय ब्लॉक हॉलचा चेंडू एकदम ब्रह्मास्त्र वापरलाय मी म्हणेन निखिलनं. आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली निखिलजी. विजय राणा आणि निखिल या 2 खेळाडूंमध्ये चाललेला हा द्वंद्व युद्ध हे पाहायला मिळते चित्र. 11 चेंडू 20 धावा. बिल्कुल दोनों के बीच में एक बिग फाइट. एक और अच्छी गेंद थी, सटीक लाइन के साथ गेंद को डिलीवर कर रहे हैं. सिंगल डबल से अब कुछ होने वाला नहीं है क्योंकि स्ट्राइक तो रोटेट होनी चाहिए, लेकिन बड़े स्ट्रोक भी आने बहुत जरूरी रहेगी. तर गजानन गोवारीसाठी सुवर्ण संधी आहे. पंडित गोवारी यांच्याकडनं मात्र प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आणि षटकारासाठी 500 रुपये. तो देखिए जैसे मैंने कहा था कि जो जो कामोठे के लेजेंड खिलाड़ी यहाँ पर खेलने के लिए आएंगे, चाहे कामोठे जुई या नौपाड़ा के रहेंगे, तो उनके साथ उन्होंने जिन्होंने क्रिकेट खेला उनके लिए इनाम सर यहाँ तुम्हाला पर सांगू इच्छितो की प्रत्येक आयवा कॅच साठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रेक्षकांसाठी. आणि जो पकडतो त्याला मात्र 200 रुपयाचं पारितोषिक पंडित गोवारी यांच्याकडनं दिलं जातं. बिल्कुल ये परंपरा पंडित गोवारी जी ने काफी लंबे समय से शुरू की और हर केजीएन में ये परंपरा रहती कि आयवा कैच के लिए इनाम तो यहाँ पर मिलता ही है. ये देखिए क्या बेहतरीन स्ट्रोक है, लेकिन उस दूरी को पार नहीं कर पाए. देखिए टाइमिंग तो बहुत अच्छा किया था, ताकत भी थी उस स्ट्रोक में, लेकिन उतनी अच्छी टाइमिंग नहीं थी जिसके कारण, लेकिन एक मजा तो लाया गजानन गोवारी ने. वो उम्मीद तो जरूर यहाँ पर दिखाई कि मैं अभी भी ऐसे स्ट्रोक कन्वर्ट करने की काबिलियत रखता हूं. थोड़ी प्रैक्टिस करेंगे तो ये गेंद निश्चित उस पार जाएगी भाऊ.
छठवीं गेंद बहुत डिलिवर्ड होना बाकी है. तर नक्कीच मागचा सामना एक असा पाहिला होता आपण हनुमान गोवारी पक्ष निशी ब्रदर्स 7 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना इथे मात्र एक बिग 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 हिट षटकार पाहायला मिळतोय. या फलंदाजाला माघारी का ठेवलं होतं याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतोय. विजय राणाच्या बॅटमधून निघालेला हा विजयी फटका नाही म्हणता येईल, परंतु विजयी 7 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना काय फटका लगावला होता जीवन म्हात्रेनं आणि त्यानंतर मात्र तो सामना जिंकला होता स्वर्गीय हनुमानदादा गोवारीनं. हो, इथे मात्र चेंडूला फक्त सन्मान दिलाय. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल केलाय आणि 1 धाव मिळेल. या चेंडूवर एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 24 धावा धाव पलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता समीकरण उरलंय. येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज. सामना कोण जिंकणार? एका बाजूला मार्गिश इलेव्हन संघनायक बारक्या कांबळे स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मास्टर माइंड संघनायक अतुल पाटीलनं थोडस माइंडसेट करून गोलंदाजी केली. आता समीकरण उरलंय 6 चेंडू 11 धावा. सामना दोन्हीकडे 50-50% झुकलेला आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि त्यातच चाललेला हा द्वंद्व युद्ध. तर नक्कीच सर एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. आतापर्यंत पाहिलं तर 35 धावांचं छोटंसं आव्हान होतं, परंतु त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी अक्षरशः कष्ट आणि घाम गाळावा लागला मार्गिश इलेव्हन संघाला. काय म्हणाले सामन्याबद्दल? बिल्कुल टेनिस क्रिकेट की या किसी भी क्रिकेट के फॉर्मेट की कोई भी मैच इजी नहीं होती. हर मुकाबला जीतने के लिए आपको पसीना बहाना पड़ता है, आपको मेहनत करनी पड़ती है. और बिल्कुल यहाँ पर भी मार्गिश इलेवन को अगर इस मुकाबले को जीतना है तो मेहनत तो करनी पड़ेगी, पसीना यहाँ पर बहाना पड़ेगा, सिंचाई करनी पड़ेगी पसीने की. क्योंकि मास्टर सूर्या 11 ने जिस प्रकार की ताबड़तोड़ गेंदबाजी की है काबिल तारीफ, और जिस प्रकार से बांध के रखा था उनके गेंदबाजों ने बहुत ही जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन किया था. और जिस निखिल गोवारी ने अब तक बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, सटीक यॉर्कर 3 किए थे. लेकिन भाई यॉर्कर करते समय एक खतरा अक्सर ये होता है, अगर यॉर्कर आपकी सीधी नहीं गिरती और वो फुल टॉस लेग साइड पर कन्वर्ट की जाती है तो इस प्रकार के रिजल्ट हमें देखने को मिलते हैं. यॉर्कर करने का निखिल का इरादा जरूर था, लेकिन वो ठिकाने पर नहीं गई. उस गेंद को फुल टॉस बनाया और स्क्वेयर लेग के ऊपर से एक बेहतरीन कमबैक करने वाला छक्का. इसलिए मैं कहूंगा अगर वो छक्का नहीं होता तो 6-17 का इक्वेशन होता. अब इक्वेशन है 6-11 का. ये देखिए ऑन साइड में एग्जीक्यूट किया है, काफी देर तक गेंद हवा में है. 2 रन दौड़कर कंप्लीट किए. जैसे स्टार्ट लिया था इस खिलाड़ी ने उस कैच को कैरी करने के लिए, लग नहीं रहा था कि वो कैच के लिए दौड़ रहे, क्योंकि थोड़ी सी हड़बड़ाहट थी उनके दौड़ में. वो कॉन्फिडेंस नहीं लग रहा था उनके चेहरे के ऊपर, क्योंकि जब आप पूरी कॉन्फिडेंस के साथ दौड़ लगाते तो एक अलग सा आत्मविश्वास रहता है जो आपके दौड़ में दिखाई देता है, लेकिन वो यहां पर नहीं दिखाई दे रहा था. क्षेत्ररक्षक का नाम भाऊ निखिल गोवारी. आणि सर विचार केला तर निखिलला संधी आली होती विजय राणाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्याची, पण ती संधी सोडली आहे. संधीचं सोनं करण्यासाठी मात्र निखिल विजय राणा तयार असेल. आता मात्र विजयच्या बॅटमधून आलेला हा सनसनाटी चौकार. डीजे स्कोर किती? 30 धावा. अजून 5 धावांची गरज है. 35 का टारगेट है. 30 रन स्कोर कार्ड के ऊपर. बिल्कुल. और क्रिकेट यूं ही नहीं कहा जाता भाऊ, क्रिकेट में कैचेस विन द मैचेस कहा जाता है. देखिए पिछली गेंद के ऊपर एक
इजी कैच मैं कहूंगा, क्योंकि काफी देर तक गेंद हवा में थी। उस गेंद को कैरी करना आसान था। जैसे ही जीवनदान मिला उसके बाद वाले डिलीवरी के ऊपर चौका अपने झोले में किया विजय राणा ने, अपने इरादे जाहिर किए। ये देखिए ऑन साइड में फिर एक बार जगह बनाई है, एक और चौका यहां पर आता हुआ। काफी हेलो। तो जिस प्रकार भाव ने कहा था कि वन डाउन ऑर्डर का एक खिलाड़ी है विजय राणा, जिनको 1 रन की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। गेंदें बची है 3। लगभग विजय राणा ने इस मुकाबले को लगभग एक तरफा कर दिया। ऑफ स्टंप को छोड़ती हुई ये गेंद वाइड है। इसी के साथ मार्गिश 11 ने इस मुकाबले को जीत लिया और लीग मैचेस में वो काफी तगड़ी स्थिति में आ गए इस मुकाबले को जीतते हुए। 3 मुकाबले उन्होंने जीते, क्योंकि कप्तान है उनके बारका कामरे एक बेहतरीन ऑलराउंडर कामोटे टेनिस क्रिकेट के लिए, रायगढ़ टेनिस क्रिकेट के लिए भी उन्होंने काफी बड़ा योगदान दिया है। वैसे बारका कामरे इस टीम के कप्तान है। तर जाऊया आपण व्यासपीठाकडे सर, कारण ज्याने ह्या स्पर्धेची शोभा वाढवली ते आमचे परम मित्र गौरव गोवारी यांनी 46 कॅपेच्या माध्यमातून आमच्या